नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र नगर परिषदांमध्ये ज्या वेगवेगळ्या 8 संवर्गांसाठी भरती परीक्षा त्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या होत्या, तर त्याचा निकाल काल म्हणजे 10 जून 2024 रोजी या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आणि विशेष आनंदाची बातमी अशी की यामध्ये लेखा परीक्षण व लेखा सेवा या परीक्षेमध्ये आपल्या बॅचचे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहे। म्हणजे अंतिम निवड यादीमध्ये त्यांची नावे त्या ठिकाणी आलेली आहेत। तर पहिल्यांदा सर्वप्रथम सर्व यशवंत विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आजचा हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण थोडंसं या ठिकाणी रिझल्टचं जे काही ॲनालिसिस आहे त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत, ज्याच्यामध्ये निवड जी सूची लागलेली आहे किंवा निवड यादी जी लागलेली आहे आणि प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट जी लागलेली आहे ती आपण या ठिकाणी बघूयात। एकंदरीतच परीक्षेचा रिझल्ट किंवा कट ऑफ कशा पद्धतीने लागलेले ते बघूयात। आणि हा जो काही कट ऑफ होता हा पूर्वीच्या तुलनेत म्हणजे अगोदर जी परीक्षा झालेली होती साधारणतः 2018-19 मध्ये, त्या तुलनेत या परीक्षेचा निकाल जो कट ऑफ आहे तो नेमका जास्त का लागलेला आहे तर तोही आपण या ठिकाणी बघूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आपण बघू शकता 10 जून 2014 रोजी हा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या तर्फे। आणि ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 जी आहे तर या ठिकाणी 11 जुलै 2023 मध्ये ही यासाठी जाहिरात आलेली होती। आणि याची जी काही परीक्षा आहे 25 ऑक्टोबर 2023 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये पार पडलेली होती। आणि 15 मार्च 2024 रोजी या ठिकाणी काय झालेलं आहे तर 15 मार्च 2024 रोजी तुमची या ठिकाणी यादी लागलेली होती विद्यार्थ्यांची, कोणाला किती मार्क्स आहेत वगैरे, ठीक आहे। तर या बेसिसच्याच आधारे काय झालेलं आहे तर आता 10 जून 2024 रोजी अंतिम निवड यादी या ठिकाणी लागलेली आहे आणि त्यासोबतच वेटिंग लिस्टसुद्धा लागलेली आहे। तर भाग 1 मध्ये प्रारूप निवड सूची दिलेली आहे आणि भाग 2 मध्ये अतिरिक्त प्रारूप निवड सूची प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ओके, तर आता या ठिकाणी बघूयात आपण जवळपास 8 संवर्ग होते, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र नगर परिषदेमध्ये इंजिनिअरिंग, स्थापत्य, विद्युत आणि संगणक, त्याच्यानंतर पाणीपुरवठा जलनिस्सारणमध्ये होत्या, त्याच्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण आणि लेखा सेवामध्ये कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी आहे, त्याच्यानंतर अग्निशमन अधिकारी आहे आणि स्वच्छता निरीक्षक आहे, असे एकूण 8 संवर्ग। आणि ज्यामध्ये प्रामुख्याने 3 श्रेणीसाठी ही परीक्षा 3 पदांसाठी होती, श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क। तर ही जी एकंदरीत जी पोस्ट आहे ही क्लास 3 लेव्हलची आहे, गट क ची आहे। मात्र असं जरी असलं तरी अतिशय महत्त्वाची आणि एक चांगली अशा पद्धतीची ही पोस्ट आहे, त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी या परीक्षेला या ठिकाणी चांगली मेहनत विद्यार्थ्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि या गट क म्हणजे क्लास 3 जी आहे त्याच्या अंडर या श्रेणी ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी म्हणजे पेमेंटमध्ये या ठिकाणी थोडाफार फरक प्रत्येक श्रेणीमध्ये असणार आहे। तर ह्या ज्या काही 8 श्रेणी आहेत तर त्याच्यापैकी आपण महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण आणि लेखा सेवा गट क याच्याबद्दल या ठिकाणी थोडक्यात आकडेवारी बघूया, ज्याच्यामध्ये एकूण जागा ज्या होत्या वॅकन्सीज 247 जागांसाठी ही भरती परीक्षा किंवा प्रक्रिया राबवण्यात आलेली होती। तर 247 जागांचे या ठिकाणी क्लासिफिकेशन कसं होतं बघा, ग्रेड ए साठी 5 जागा होत्या, ग्रेड बी साठी 15 जागा होत्या आणि ग्रेड सी साठी 227 जागा होत्या, ज्याच्यामध्ये या 227 पैकी 57 जागा ह्या नगर परिषदमध्ये कार्यरत असणारे जे काही कर्मचारी आहे, एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहे, त्यांच्यासाठी त्या राखीव होत्या। मात्र या ठिकाणी आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे काय तर या 57 जागांपैकी फक्त 5च जागा नगर परिषद कर्मचाऱ्यांमधून भरण्यात आलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या काही जागा आहेत या सर्वसाधारणमध्ये त्या गेलेल्या आहेत। ओके,
तर ग्रेड एच्या 5ही जागा भरल्या गेलेल्या आहेत, ग्रेड बीच्या 15ही जागा भरल्या गेलेल्या आहेत. मात्र ग्रेड सी जे आहे त्या ग्रेड सी मध्ये म्हणजे श्रेणी क च्या फक्त 204 जागा भरण्यात आलेल्या आहेत. 227 पैकी 204 जागा भरण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 23 जागा या ठिकाणी व्हॅकंट ठेवण्यात आलेल्या आहेत. तर या व्हॅकंट ठेवण्यात येण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, तर बरीचशी काही स्टुडंट जे आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीचे, जसं की ST कॅटेगरी असेल किंवा अजून काही ऑर्फन असतील किंवा अपंग असतील, तर या कॅटेगरीमधले बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय झालेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे या जागा व्हॅकंट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने 247 जागांपैकी 224 जागा या ठिकाणी भरण्यात आलेल्या आहेत आणि 23 जागा व्हॅकंट राहिलेल्या आहेत. तर 247 जागांसाठी किती अर्ज आलेले होते, तर ते आकडेवारी आपल्याला कदाचित माहिती असेल, जवळपास 19,000 प्लस किंवा अप्रॅक्सिमेट अंदाजे आपण 20,000 म्हणूया. तर 20,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि ज्याच्यामध्ये फक्त 4,000 विद्यार्थी ही परीक्षा क्वालिफाय करू शकलेले आहेत. लक्षात घ्या, 4,000 विद्यार्थी क्वालिफाय करू शकले आणि 4,000 पैकी फक्त किती घ्यायचे होते विद्यार्थी, 247 विद्यार्थी या ठिकाणी घ्यायचे होते. ज्याच्यामध्ये ही सरळ सेवा परीक्षा आहे, एकच पेपर आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मेन्स नसणार, मेन्स नाही आहे, इंटरव्ह्यूसुद्धा नाही आहे, एकच परीक्षा द्यायची आणि डायरेक्ट पोस्ट या ठिकाणी मिळवायची. तर अशा पद्धतीची ही परीक्षा होती. बरेचसे विद्यार्थी जे आहेत तर ते पेपर सेकंड जो आहे तो क्वालिफाय करू शकले नाही, जो की आपला कॉमर्स रिलेटेड हा पेपर होता. ठीक आहे. तर मिनिमम त्या ठिकाणी जे काही क्रायटेरिया दिलेला आहे 40%चा, तो या ठिकाणी क्वालिफाय बरेच विद्यार्थी झाले नाही. म्हणजे जवळपास 16,000 विद्यार्थी ही परीक्षा काय झालेली आहेत, डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. याचं कारण म्हणजे काय आहे, तर पेपर 2 जो की कॉमर्सचा आहे. तर हाही आकडेवारी आपण या ठिकाणी बघू शकतो. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय की जी यादी किंवा प्रारूप निवड सूची दिलेली आहे, सिलेक्शन जी लिस्ट दिलेली आहे, यामध्ये 5 जागा ज्या होत्या, या 5 जागा ग्रेड ए साठी होत्या, ज्या पूर्ण जागा भरलेल्या आहेत. यामध्ये आपण बघू शकता अनुसूचित जमातीमध्ये 2 जागा होत्या ग्रेड एच्या. पहिला अनुसूचित जमातीमध्ये फर्स्ट रँक आलेली आहे अक्षय मांडवे यांची. ओके, ज्यांना आहेत 135.71 मार्क्स इतके आहेत आउट ऑफ 200. तर अक्षय मांडवे आपल्या बॅचचे विद्यार्थी आहेत, तर त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सगळ्यांचं जवळपास बरेचसे विद्यार्थी आपल्या बॅचचे, म्हणजे ज्यांनी प्रत्यक्षात आपली बॅच किंवा क्लास जॉईन केलेले आहेत, असे 50+ विद्यार्थी आहेत. आणि मला असं वाटतं की आपलं जे बुक आहे किंवा यूट्यूबचे लेक्चर्स आहेत, इतर स्टडी मटेरियल आहे, तर निवड यादीमध्ये समाविष्ट असलेल्या जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी ते रेफर केलेलं असावं, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रणिता आहे, ज्योती आहे, किरण भोसुरे आहेत. तर किरण भोसुरे यांची रँक ही सगळ्यात जास्त मार्क त्यांना आहेत, म्हणजे 165.26 OBC जनरलमधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर किरण भोसुरे हे सुद्धा आपल्यासोबत असोसिएटेड आहे बुक्सच्या यूट्यूबच्या माध्यमातून. तर त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. सर्वांचंच या ठिकाणी अभिनंदन आहे. तर हे 5 जागा या ठिकाणी पूर्णतः भरण्यात आलेल्या आहेत. यासोबतच ज्या ग्रेड बीच्या होत्या 15 जागा त्यासुद्धा भरण्यात आलेल्या आहेत. ओके, आता त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या क्लासचे यशवंत विद्यार्थ्यांची यादी तुम्ही बघू शकता. म्हणजे जवळपास ही सगळी नावं या ठिकाणी मी टेलिग्रामच्या ग्रुपलाही टाकलेली आहेत आणि अजूनही ही जी लिस्ट आहे ही यामध्ये ॲडिशन होत आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे अजूनही कॉल येत आहे, जे की आपल्या बॅचचा डायरेक्ट बेनिफिट त्यांना झालेला आहे. तर 50+ असे विद्यार्थी या ठिकाणी आहे. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी आहे. पुढे आपण महत्त्वाची गोष्ट बघूयात, ती म्हणजे काय सांगितलं या नोटिफिकेशनमध्ये की सदरची प्रारूप निवड सूची ही कागदपत्र पडताळणी करता असून भाग 1 मध्ये संवर्गनिहाय व श्रेणीनिहाय समाविष्ट केलेले उमेदवार हे जाहिरातीत नमूद सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पात्र उमेदवारांच्या संख्ये इतके आहेत. तर ही जी यादी किंवा सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी टाकलेली आहे, तर ही तात्पुरती यादी आहे. लक्षात घ्या, तात्पुरती याच्यासाठी की तुमची काय होणार आहे, कागदपत्र
पडताळणी होणार आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही ओके सगळं त्याच्यामध्ये असाल तर तुम्हाला ती नियुक्ती मिळणार आहे, अन्यथा नियुक्ती मिळणार नाही. तर हे सुद्धा एक महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. जर कुणाकडे एखादं डॉक्युमेंट नसेल, समजा कास्ट सर्टिफिकेट, एखाद्या कास्टमधून तो फॉर्म भरलाय मात्र त्याची व्हॅलिडिटी संपलेली होती किंवा ते सर्टिफिकेटच त्याच्याकडे नाही आहे, स्पोर्ट्समधून फॉर्म भरला आहे मात्र स्पोर्ट्सचं सर्टिफिकेटच नाही आहे, असे विद्यार्थी या ठिकाणी बाद होणार आहेत. आणि ते बाद झाल्यानंतर जे वेटिंग लिस्टला असणार आहेत त्या वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्यांचा नंबर त्या ठिकाणी लागणार आहे. तर ही एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पुढे काय सांगितलेलं आहे की याकरिता तयार करण्यात आलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण सूचना तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ठीक आहे, प्रतीक्षा सूची तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं की ज्या जागा नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी राखीव होत्या, जवळपास 57 जागा राखीव होत्या, याच्यातल्या फक्त 5 जागा भरण्यात आलेल्या आहेत. ओके, मग बाकीच्या जागा कुठं गेल्यात, तर बाकीच्या जागा तुमच्या या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवारांमधून भरण्यात आलेल्या आहेत. तर हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघूयात. पुढे काय सांगितलेलं आहे की ही जी स्कोअर लिस्ट आहे, ही स्कोअर लिस्ट या ठिकाणी तुमची 15 मार्च 2024लाच पब्लिश करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पेपर क्रमांक 1 जो की जनरलचा होता, म्हणजे त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, थोडासा GSचा पार्ट अशा पद्धतीचे प्रश्न होते. आणि पेपर क्रमांक 2 पूर्णतः कॉमर्सच्या रिलेटेड होता. आपण ऑडिटर अँड अकाउंटंट या पोस्टच्या बद्दल या ठिकाणी बोलत आहोत. ओके, मग नॉर्मलायझेशन झालं आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर 45% अधिक गुण प्राप्त झालेल्या, तर चुकून मी 40% म्हणालो, इथे 45% म्हटलेलं आहे की 45%पेक्षा ज्यांना जास्त गुण आहे तर त्या विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी काय झालेले आहेत, क्वालिफाईड झालेले आहेत. ओके, आणि क्वालिफाईड झालेल्या विद्यार्थ्यांमधून म्हणजे दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला सेपरेटपणे 45% मार्क्स मिळवणं अपेक्षित होते. त्याच्यानंतर जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्यामधून ही मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. ओके, आणि पुढे म्हटले की सदरच्या प्रारूप निवड सूची ही केवळ कागदपत्र पडताळणी करता असून त्यामध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. तर हेही अजून लक्षात घ्यायचं आहे की तोच मुद्दा मी सांगितलाय तुम्हाला की तुमचं नाव या यादीमध्ये आहे म्हणजे तुम्हाला नियुक्ती मिळाली असं नाही. तर याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती महत्त्वाची कोणती, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये तुम्ही खरे उतरले पाहिजेत आणि मग त्याच्यानंतर तुमचं काय होईल, फायनल त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती दिली जाईल. नाहीतर मागे 2018-19 मध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं होतं तर त्यामध्ये बरेचसे असे विद्यार्थी जे निवड यादीमध्ये होते मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ते फेल झाले आणि त्याच्यामुळे त्यांना नियुक्ती मिळालेली नाही आहे. ओके, पुढे लक्षात घ्या, जी वेटिंग लिस्ट लागणार आहे ती वेटिंग लिस्ट फक्त ग्रेड C साठी लागणार आहे. कारण यामध्ये काय म्हटलं आहे की नगर परिषद गट अ आणि ब संवर्गासाठी असलेल्या सेवा प्रवेश नियमामुळे या संवर्गासाठी कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा यादी लागणार नाही आहे. ग्रेड ए आणि ग्रेड बी साठी प्रतीक्षा यादी नाही आहे. ओके, मात्र कशासाठी आहे, ग्रेड C साठी आहे. फक्त ग्रेड C साठी म्हणजे गट क साठी ही प्रतीक्षा यादी श्रेणी क साठी लागणार आहे. ओके, तर पुढे बघा, ऑप्टिंग आउट. ऑप्टिंग आउट म्हणजे काय, जर तुम्हाला ही पोस्ट पाहिजे नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, ती सोडून द्यायची आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत. कोणी तलाठीची परीक्षा दिलेली आहे, कोणी कर निर्धारणाची परीक्षा दिलेली आहेत, कोणी MPSCच्या परीक्षा दिलेल्या आहेत. ओके, त्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि सायमल्टेनियसली या परीक्षांमध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर असे जे विद्यार्थी आहेत जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत किंवा ज्यांचं कुठेतरी सिलेक्शन झालेलं आहे किंवा ज्यांना ही ही जी काही पोस्ट आहे ती जॉईन करायची नसेल तर त्यांच्यासाठी एक हे निवेदन आहे. ठीक आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, 18 जून 2024 पर्यंत तर ऑप्टिंग आउटचा पर्याय तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. संबंधित मेल तुम्हाला दिलेला आहे, त्या मेल ID वर ऑप्टिंग आउटचा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. तर जे विद्यार्थी या ठिकाणी याला ऑप्टिंग आउटसाठी इलिजिबल आहे तर त्यांना एक विनंती आहे की आपले जे काही पाठीमागे असलेले बंधू आहेत, भगिनी आहेत, मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांच्यासाठी किमान आपण या ठिकाणी अवश्य याचा वापर करावा. ओके, आपल्याला माहिती आहे की एक पोस्ट मिळण्यासाठी किती संघर्ष आयुष्यामध्ये आपल्याला करावा लागतो. तर नक्कीच हे काम करून तुम्ही पुण्याचं काम त्या ठिकाणी करू शकता. तर सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती आहे. पुढे जाऊयात आपण.
कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असणार आहे, ज्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणाचं होणार आहे, तर भाग 1 मधील भाग 1 मधील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्यात येईल पहिल्यांदा भाग 1 मध्ये, ठीक आहे। आणि मग जर भाग 1 मध्ये एखादा उमेदवार जर त्या ठिकाणी अयशस्वी ठरला म्हणजे फेल ठरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याला किंवा त्या दिवशी तो उपस्थितच नाही राहिला तर त्याचा नंबर बाद होईल आणि वेटिंग लिस्टमध्ये त्याच्यानंतर जो आहे त्याच क्रायटेरियामध्ये बसणारा तर त्याला या ठिकाणी संधी दिली जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। तर भाग 1 मधील उमेदवार कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरल्यास किंवा गैरहजर राहिल्यास त्या प्रमाणात भाग 2 मधील सामाजिक व समांतर आरक्षण निहाय गुणानुक्रमे उमेदवारास कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे। प्रसंगी भाग 1 व त्यानंतर भाग 2 मधील प्रारूप निवड याद्यांमध्ये समाविष्ट उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी अंती देखील जाहिरातीत नमूद सामाजिक व समांतर आरक्षणानुसार रिक्त पदसंख्येत पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास आवश्यक संख्येइतक्या 15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणतालिकेतील उपरोक्त नमूद भाग 2 मधील यादीच्या पुढील पात्र उमेदवारांना लागू सामाजिक व समांतर आरक्षणानुसार गुणानुक्रमानुसार कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल। म्हणजे याचाच अर्थ असा होतो की जे काही सध्या वेटिंग लिस्ट लागलेली आहे त्या वेटिंग लिस्टमध्ये असलेले विद्यार्थीसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये फेल ठरत असतील किंवा ॲब्सेंट राहत असतील तर त्याच्यानंतर परत त्या ठिकाणी काय लागू शकते, वेटिंग लिस्ट लागू शकते असा त्याचा अर्थ आहे। तर त्याच्यानंतर बघा जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे संवर्गनिहाय आणि श्रेणीनिहाय आवश्यक संख्येइतके दिव्यांग व अनाथ उमेदवार पात्र न ठरल्यास शासन निर्णयानुसार अराखीव प्रवर्गातील त्या संख्येइतकी पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहे। पुढे काय सांगितलंय की सर्व मूळ कागदपत्र तपासणीनंतर प्रारूप निवड सूचीमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बघा जी सिलेक्शन लिस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो किंवा कागदपत्र तपासणीनंतर, ओके। तर उमेदवाराने त्यामुळे कागदपत्र पडताळणी अंती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणजे परत तुमची एक अंतिम जी काही लिस्ट आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर परत ही लिस्ट पब्लिश करण्यात येणार आहे, लक्षात ठेवायचं आहे। जर या ठिकाणी काही खोटी माहिती सादर केली, ठीक आहे, तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, फौजदारी कारवाई सुद्धा उमेदवारांवर या ठिकाणी करण्यात येऊ शकते। तर हे सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे, ओके। पुढे म्हटलं की सदर यादीमध्ये काही उमेदवार अपात्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही। जसं की आपण म्हटलं एखाद्याने स्पोर्टमधून अर्ज केला आहे परंतु ते व्हॅलिड सर्टिफिकेट नसेल तर, एखाद्याने ऑर्फनमधून केला आहे नसेल तर, किंवा एखाद्याचे सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी संपून गेली असेल तर वगैरे वगैरे शक्यता असू शकतात। त्यामुळे जोपर्यंत कागदपत्र पडताळणी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणार नाही तोपर्यंत संबंधितांना त्यांच्या पदावरील नियुक्तीच्या अधिकाराबाबत दावा करता येणार नाही, ही गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघितलं की नेमकं रिझल्टचं जे काही ॲनालिसिस आहे हे कशा पद्धतीचं आहे। दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे 2018-19 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये बरेचसे उमेदवार या ठिकाणी भरले गेले नाहीत जागा, तेव्हा कट ऑफही कमी झाला। म्हणजे 45% ज्यांना 45% पडलेत असे सगळेच विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट झालेत। परंतु आताच्या या परीक्षेमध्ये आपण बघतो की बरेचशा विद्यार्थ्यांना 60% पडलेले आहेत, बरोबर, परंतु तरीसुद्धा त्यांचं अंतिम यादीमध्ये नाव नाही आहे। म्हणजे थोडक्यात काय झालं आहे, कट ऑफ या ठिकाणी हाय गेलेला आहे, बरेचसे विद्यार्थी 150 मार्कांच्याही वर असे बरेच विद्यार्थी आहेत, ठीक आहे। तर आपण या ठिकाणी एक प्रेडिक्ट केलं होतं की कट ऑफ किती जाईल, तर त्या प्रेडिक्टच्या साधारणतः एक 10 ते 15 मार्क्स एवढा कट ऑफ या ठिकाणी जास्त लागलेला आहे, ठीक आहे। 10 ते 15 मार्क म्हणजे साधारणतः आपण 130-135 अशा पद्धतीचा कट ऑफ सांगितलेला होता, तर तोच समजा सर्वसाधारणपणे 140-45च्या आसपास त्या ठिकाणी ओपन जनरलचा लागल्याचं आपल्याला दिसून येतं। तर हा कट ऑफ हाय जाण्याची कारणं याच्या पाठीमागचं होती की मागच्या तुलनेत पहिलं कारण म्हणजे मागच्या तुलनेत या वर्षी विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेच्या संदर्भात जागरूकता मोठ्या प्रमाणावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दुसरी गोष्ट म्हणजे स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपलब्ध झालं। बरेचशा विद्यार्थ्यांचे मला फोन येऊन गेले की सर महाराष्ट्रामध्ये कट ऑफ जास्त जाण्याचं कारण म्हणजे आपला क्लास आणि आपलं स्टडी मटेरियल हे एक कारण त्याच्या पाठीमागे आहे कदाचित।
तर असं आपलं कामच आहे ते जास्तीत जास्त स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांपर्यंत उपलब्ध करून देणं आणि तुमचं विद्यार्थ्यांचं काम आहे ते जास्तीत जास्त अभ्यास करून आपली रँक आपल्याला कशा पद्धतीने सिक्युअर करता येईल ते पाहणं. तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलचा फायदा, आपल्या बुक्सचा फायदा, आपल्या टेस्ट सिरीजचा फायदा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. अधिकाधिक अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे जे काही नाव आहे ते नाव आपल्या या अंतिम निवड यादीमध्ये या ठिकाणी निश्चित केलेलं आहे किंवा पटकावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर ठीक आहे. आता जे विद्यार्थी बरेचसे विद्यार्थी असे आहेत ज्यांनी खूप मनापासून प्रचंड कष्ट या ठिकाणी घेतलेले आहे, परंतु त्यांचं नाव अंतिम यादीमध्ये नाही आहे. कदाचित 2, 4, 5 मार्काने त्यांचं नाव राहून गेलं असेल किंवा एक्झामच्या वेळेस काहीतरी सिली मिस्टेक्स त्या ठिकाणी झाल्या असतील. तर असो, आपण आता त्या गोष्टीवर जास्त वेळ रडत न बसता किंवा चर्चा न करता येणारी जी काही परीक्षा आहे, तुम्ही कुठलीही परीक्षा जी तयारी करत आहात ह्याची चांगल्या पद्धतीने तयारी करा. यासोबतच महावितरणची जी परीक्षा आहे तर तीसुद्धा या ठिकाणी 20 जूनपर्यंत, ठीक आहे, 20 जून 2024पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचं नगर परिषदेमध्ये सिलेक्शन नाही झालं अशा विद्यार्थ्यांनी अजिबात या ठिकाणी काळजी करायची नाही आहे. त्यांच्यासाठी दुसरी ऑफर या ठिकाणी नगर परिषदेच्या रूपाने आलेली आहे. 468 जागा आहेत बघा, तब्बल 468 जागा आहेत ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदासाठी, ज्या माध्यमातून तुम्ही DY मॅनेजर पदापर्यंत जाऊ शकता. तर ही सुद्धा एक चांगली संधी आहे, ज्याच्यामध्ये 150 मार्कांपैकी 110 मार्क तुमची कॉमर्सची असणार आहेत. ठीक आहे. तर ज्यांनी नगर परिषद कॉमर्सचा चांगला अभ्यास केला त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तेच तुम्हाला करायचं आहे, वेगळं काहीही करायची गरज नाही आहे. तर येणाऱ्या परीक्षेवर तुम्ही चांगल्या पद्धतीने फोकस करा. ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नसेल त्यांनी अवश्य त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा. यासाठीची आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. महावितरण ज्युनियर असिस्टंट्स अकाउंट अगदी माफक फी आहे, 1800 रुपये एवढी फी आहे. परंतु आपण या ठिकाणी तुम्हाला 30%ची ऑफर पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. म्हणजे याच्यावर तुम्हाला 30% ऑफ मिळणार आहे. PK30 हा कुपन कोड तुम्ही वापरायचा आहे. ठीक आहे. PK30 हा कुपन कोड वापरा, 30% ऑफ मिळून जातील. ज्याच्यामध्ये 150+ व्हिडिओ लेक्चर्स असणार आहेत, फ्री टेस्ट सिरीज असणार आहेत, PDF स्वरूपाच्या नोट्स असणार आहेत. ओके. तर त्याच्यानंतर आपलं हे बुक पण या ठिकाणी मार्केटमध्ये आलेलं आहे, महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ते परचेससुद्धा केलेलं आहे. जर अजूनही तुमच्यापैकी कोणी परचेस केलेलं नसेल तर फ्युचर पब्लिकेशनला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे 9130332055 या नंबरवर. ओके. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची एक चांगली न्यूज, गुड न्यूज तुमच्यासाठी द्यायची आहे. ती म्हणजे आपलं नवीन MCQचं बुक या आठवड्यामध्ये लॉन्च होते, ज्याच्यामध्ये येणारी जी परीक्षा आहे आपली महावितरणची, या महावितरण परीक्षेला फोकस ठेवून प्रोफेशनल नॉलेज जे की आपल्याला 110 मार्कासाठी विचारण्यात येणार आहे, तर त्याची तयारी MCQच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करून घेतो आहे. तुम्हाला जवळपास 2000 MCQs याच्यामध्ये दिलेले असणार आहेत. टॉपिकनुसार देण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ अकाउंट्स असेल, लॉ असेल, ठीक आहे, इन्कम टॅक्स असेल, कम्प्युटर असेल, बिझनेस एथिक्स असेल, फायनान्शियल मॅनेजमेंट असेल, कॉस्टिंग असेल, हे सगळे विषय याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे MCQच्या स्वरूपामध्ये. 2000+ MCQ आहे. महावितरण ज्युनियर असिस्टंट या परीक्षेसोबतच तुम्हाला हे पुस्तक येणाऱ्या UGC नेटसेट कॉमर्स परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. अकाउंट्स ऑफिसर, ज्युनियर अकाउंटंट, ZDPच्या परीक्षा, MIDC, सिडको, CBSEची अकाउंट्स ऑफिसरची परीक्षा, यासोबतच येणाऱ्या लेखाविषयक कोशागारच्या परीक्षा, जर तिथे अकाउंट्स रिलेटेड हा सब्जेक्ट असेल तर तुम्हाला उपयुक्त आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे फुल कव्हरेज ऑफ प्रोफेशनल नॉलेज सिलेबस आहे. टॉपिक वाईज MCQ दिलेले आहेत विथ आन्सर्स. त्याच्यानंतर थेरी आणि प्रॅक्टिकल बेस्ड MCQs या ठिकाणी आहेत आणि IBPS आणि TCSच्या पॅटर्ननुसार या ठिकाणी क्वेश्चनची रचना करण्यात आलेली आहे. तर लवकरच हे पुस्तक मार्केटमध्ये आपल्या या आठवड्यात म्हणजे साधारणतः एक तुमची जी तारीख आहे 20 जूनच्या अगोदरच या ठिकाणी मार्केटमध्ये हे पुस्तक उपलब्ध झालेलं असेल. कुणाला काही अडचण असेल, बॅचच्या संदर्भात असेल किंवा इतर गोष्टी संदर्भात असेल तर तुम्ही नक्कीच या नंबरवर कॉल करून आपल्या शंकांचं निरसन करू शकता. 87 88 16 72 49. ओके. तर इथे आपण थांबूयात. थँक्यू. व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही जरूर मेन्शन करा आणि तुमचे काही अनुभव असतील चांगले वाईट ते तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी मेन्शन करा.
नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. इथं थांबूयात, भेटूया पुढच्या एका अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बी पॉझिटिव्ह, बी हॅपी.